और ये जो कुर्ला CST रोड है, ये पहली बात तो किस चीज के लिए फेमस है? 4 व्हीलर और 2 व्हीलर के आपको यहाँ पे सारे पार्ट्स मिल जाएंगे। तो मोस्टली लोग डरते भी है कि यहाँ गाड़ी लेकर आएंगे तो हमारी गाड़ी चोरी हो जाएगी, हमारी गाड़ियों का पार्ट्स मिस हो जाएगा। लेकिन मैं बोलना चाहता हूँ ऐसा कुछ नहीं होता है, ये सब पिक्चरों में होता है, बरोबर। असली में ऐसा कुछ नहीं होता है। तर मित्रांनो, सर्वांना नमस्कार आणि सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। मी राजकिरण कोहली, गायक, निवेदक, समालोचक, आपल्या सर्वांचं आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। आपलं चॅनल ज्याच्यावरती तुम्ही नेहमीच प्रेम करता, आवाज कलाकारांचा ह्या चॅनलवरती आपण अनेक रूपाचे, अनेक रंगाचे आणि विविध ढंगाचे व्हिडिओ पाहत असतो। आजही तुम्हाला समजलं असेल टायटलवरून आणि हायलाइट्सवरून की आपण काय पाहायला चाललोय, तर ते म्हणजेच सर्वांनाच माहीत आहे की आपली फसवणूक, आपले जे रोड साईडचे मेकॅनिकल्स असतात ते आपल्या 2 व्हीलरचे रिपेअरिंग करताना कशा प्रकारे फसवणूक करतात। म्हणूनच आपल्या 2 व्हीलरच्या पार्ट्सची किंमत ॲक्च्युली किती असते किंवा आपल्या कारच्या स्पेअर पार्टची किंमत ॲक्च्युली किती असते ते आज आपण जाणून घेऊया। तर मित्र हो, एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते। कोणी शूटिंग करून देईल नाही देईल तेही माहीत नसतं, तर कोणी उगाच रागवतं सुद्धा। म्हणून तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय जरूर, परंतु चॅनलला मात्र सबस्क्राईब करत नाहीत। तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करावा। आणि आता आपण कुर्ल्याला पोहोचणार, कारण टिळकनगर आल्यानंतर आपल्याला माहीत आहे कुर्ला हे सर्वात बिझी असणाऱ्या स्टेशन्सपैकी एक आहे। आणि आज आपण अशी जागा एक्सप्लोर करतोय जिथून मात्र आपल्याला बरोबर आपल्याला बाईकच्या स्पेअरची किंमत कशी काय पाहायला मिळेल, तसेच आपल्या स्पेअर पार्ट्सच्या कारच्या आहेत त्याची किंमत कशी आहे, कशा पद्धतीने निगोशिएशन करायचं ते मी तुम्हाला सगळं सांगेन। आपण उतरलोय कुर्ल्याला। मी हार्बर लाईनवरून गेल्यानंतर आपण 8व्या नंबरच्या प्लॅटफॉर्मला उतरतो, म्हणजेच ती ईस्ट साईड झाली कुर्ल्याची। आपण हा फ्लायओव्हरवरून चढलात की आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे जायचं, म्हणजे ती वेस्ट साईड आहे, पश्चिम बाजू आहे कुर्ल्याची, जिकडेच आपल्याला बस स्टॉप आणि रिक्षाही मिळतील। तर सर्वात पहिला आपल्याला कुर्ल्याच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती जरी उतरलात ना तरी तुम्हाला सर्वप्रथम वेस्ट साईडला जायचं आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बाहेर तुम्ही पडलात की तुम्हाला लगेचच समोर काही शूज किंवा फटाक्यांची वगैरे दुकानं दिसतील। हा बघा बायपास आहे हा, आणि इथून बघा बाहेर निघायचा रस्ता आहे। अगदीच सोपा मार्ग आहे, कुठेही गडबड गोंधळ करण्यासारखं नाही आहे। कुर्ला स्टेशनच्या बाहेर आलो, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आपल्याला दिसतोय। डाव्या बाजूला बघा फटाक्यांची दुकानं दिसतात, आणि ह्या गल्लीतून समोर सरळ गेलं तुम्ही कुठूनही उतरलात प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेरून तरी आपल्याला बस स्टँड कुठं आहे हे विचारायचं आहे। ही गल्ली पूर्णपणे तुम्ही इथे शॉपिंग करू शकता। इकडे चीपेस्ट मार्केट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे, मोबाईल ॲक्सेसरीज आणि शूज। हे जागृत विनायक मंदिर आहे, तिथून तुम्ही डाव्या बाजूला पाहिल्यानंतर इथून तुम्हाला टॅक्सी, बस सर्व काही तुम्हाला तिकडे जाण्यासाठी मिळेल, ज्या जागेचं नाव आहे CST रोड बाईक गल्ली। तर त्या जागेवर जाण्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेन शेअर रिक्षा इथून मिळतील, 30 रुपये शेअर रिक्षाचे घेतील। प्रायव्हेट रिक्षा केली तर मीटर प्रमाणे जा, 40 रुपये होतील। डायरेक्ट तुम्ही विचारलं तर तुम्हाला 140 रुपये सांगतील, जाऊ नका। इथल्या बसेसही त्याच मार्गाने जातात, फक्त 311, 312 जात नाही असं मी ऐकून आहे। शक्यतो तुम्ही शेअर ऑटोने जा। मी शेअर ऑटो पकडली आणि निघालो, ते म्हणजेच CST रोडला, जिकडे आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला चांगले चांगले पार्ट्स, कारचे स्पेअर पार्ट्स, मग ते नवीन असतील किंवा जुने असतील, कारच्या ॲक्सेसरीज नवीन आणि जुन्या सुद्धा, आणि विशेष म्हणजेच 2 व्हीलरच्या, स्कूटीच्या, बाईकच्या सर्व काही पार्ट्स। सर्वप्रथम उतरलो आणि मस्तपैकी एक नैसर्गिक पेय घेतलं, आणि ते पेय घेता घेता आजूबाजूच्या विभागाची पाहणी केली। आपण जो पाहतोय त्या उजव्या बाजूला जास्तीत जास्त इकडे कारचे पार्ट्स मिळतात। इथून मग तुम्ही जुन्या ज्या कार्स आहेत
त्यांचेही पार्ट्स भरपूर पाहायला मिळतील. तुम्ही इथल्या कोणत्याही दुकानात जाऊन कुठेही इन्क्वायरी करू शकतात. आणि मित्रांनो, इथे फसवेगिरी कुठेही जास्त नाही आहे, कारण हे जे स्क्रॅप डीलर आहेत ना, हे ऑथोराइज स्क्रॅप डीलर्स आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही गाडीचं जोपर्यंत तोडण्याचं सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत ते कोणत्याही गाडी तोडत नाहीत. आता बघा, इथं अनेक हेडलाईट्स, टेल लाईट्स, महागड्या गाड्यांचे टायर्स, बोनट्स, तसेच सगळे ॲक्सेसरीज बघा. कारण बघा ना, कोणतीही एखादी गाडी फुटली तर तिच्या सगळ्याच गोष्टी 100% खराब नसतात. आता समोर बघा, फोर्डचं बोनटही पाहतोय, टोयोटाचा बोनेट पाहतोय, तर त्याच्या गाडीचे काही पार्ट्स हे चांगले असतात. आणि आपल्याला लहानपणापासून घरामध्ये शिकवलेलं असतं की टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं, जेणेकरून त्या गोष्टीचा पूर्णपणे फायदाही घेता येईल आपल्याला आणि ती गोष्ट पूर्णपणे तिच्या कुवतीनुसार वापरलीही जाईल. आता हे ते अनेक प्रकारचे आपण अल्टरनेटर्स पाहतोय बघा, तसेच हाऊसिंग्स पाहतोय. तसेच इथं आपल्याला गाडीच्या रिपेअर करण्यासाठी लागलेले टूल किट्स, स्पॅनर्स आणि पॉवर टूल्स सर्व काही अगदीच चांगल्या रेटमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ह्या कुर्ला CST रोडवरती दुकानदार खूप कोऑपरेटिव्ह आहेत. तुम्हाला कोणीही व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्यासाठी कधीही बोलणार नाही आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे. आणि अगदीच तुम्हाला चहा नाश्ता पण विचारतात. एवढी सुंदर त्यांचं म्हणजेच वक्तव्य आहे किंवा त्यांची जी लोकांशी बोलण्याची पद्धत आहे खूप चांगली आहे. मी एकदाच सगळ्या दुकानामध्ये गेलो आणि शूटिंग मात्र करून घेतल्या. आपण आता बरोबर जिथं उतरतोय तिकडून आपण जेव्हा नवी मुंबईकडे पाहतोय तर त्या राईटला आपण आहोत, जिकडे हे कारचे सगळे ॲक्सेसरीज वगैरे मिळतात किंवा कारचे सगळे स्पेअर्स पार्ट्स मिळतात, जुने नवे. आणि तसेच स्पॅनर्सची दुकानं वगैरे ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आपण आहोत. अनुभव खूप चांगला होता, कारण इथले मेकॅनिक्स वगैरे आणि दुकानांचे जे मालक होते तेही स्वभावाने आणि वस्तूंची किंमत वगैरे व्यवस्थित सांगत होते किंवा शूटिंग्स वगैरे करायला कोणतेही तकलीफ तिथे देत नव्हते. सुरुवातीला मला असं वाटलं की भंगार मार्केट आहे म्हटल्यानंतर कदाचित इथे रिस्ट्रिक्शन्स असावेत, परंतु हे ऑथराइज स्क्रॅप डीलर असल्यामुळे त्यांना काही टेन्शन नाही आहे. त्यांच्याकडे जे जे हवे ते लिगल पेपर्स आहेत. डाव्या बाजूला जी गल्ली आहे, तुम्ही या गल्लीमध्ये भरपूर आत जा. जेवढ्या आत जाल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स पाहायला मिळतील. बघा, आपण कुर्ल्यावर आल्यानंतर लेफ्ट साईडला ह्या बाजूला उतरतो आणि समोर आता आपण आलोय रस्ता क्रॉस करून. इथं हा लिंबू सोडावाला आणि इथून मात्र आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. इथून ते जवळजवळ उजव्या बाजूला आपण गेल्यानंतर 200 ते 300 मीटरपर्यंत लांबपर्यंत ही दुकानं आहेत. प्लस ही बाहेरचं गल्ली सोडून आतमध्येही अशा अनेक गल्ल्या आहेत जिथून आपल्याला ही स्पेअर्सची दुकानं अगदीच पाहायला मिळतील. आणि ॲक्सेसरीजमध्ये खूप चांगल्या चांगल्या ॲक्सेसरीज होत्या. अशाच एका दुकानदाराची मी मुलाखत घेतली, ती ऐकूयात. तर बघा मित्रांनो, ह्या गाडीला नवीन कॅरियर लावलाय. कॅरियर लावायचं काम चालू आहे. ह्या पण गाडीला कॅरियर लावायचं काम चालू आहे. बहुतेक ह्या दुकानातून ते कॅरियर लावायचं काम चालू आहे. आपण उद्या त्यांना जाऊन विचारूया त्यांच्याकडे काय काय आहे दुकानामध्ये. सर जी नमस्कार. नमस्कार सर जी, कैसे है सर? ठीक है. तो ये मैंने सामने जो गाड़ी दो देखी है, यहाँ पे का उसका कैरियर लगा रहे. हाँ हाँ, तो इसमें कौन सा ब्रांड मिलता है? 3 टाइप के ब्रांड है अपने उसमें कैरियर के अंदर, और उसके अलावा और भी बहुत सारी चीज एक्सेसरीज में है. हेडलाइट्स वगैरह, टेल लाइट्स वगैरह के अंदर अपना स्पेशलिस्ट है अपन लोग. सर आपका पहले नाम बताइए और आपका दुकान का नाम क्या है? मेरा नाम दानिश है और मेरी दुकान का नाम ऐसे मंसूरी है, कुर्ला CST रोड पे. और ये जो कुर्ला CST रोड है, ये पहली बात तो किस चीज के लिए फेमस है? 4 व्हीलर और 2 व्हीलर के आपको यहाँ पे सारे पार्ट्स मिल जाएंगे. जूने में भी मिल जाएंगे और कुछ नए भी पार्ट्स मिल जाएंगे. ओके. लेकिन जूना का काम यहाँ पे ज्यादा होता है और एक्सेसरीज वगैरह में आपको सब कुछ मिल जाएगा. देखिए बड़ी ना से सर, बड़ी गाड़ी, हाँ. छोटी से छोटी गाड़ी, सब बराबर. गाड़ियों का आपको सामान मिल जाएगा.
तो देखिए ना, किसी किसी लोगों को क्या ऐसा मानना रहता है कि जूना पार्ट बरोबर नहीं रहता है, हाँ। बल्कि कोई कोई जूने पार्ट जो इधर मिलेंगे हाँ। वो शोरूम में भी नहीं मिलेंगे। हाँ, ऐसा होता है क्योंकि ना। गाड़ी खराब होगी तो उसका हर एक पार्ट शोरूम थोड़ी ना खराब होता है। मिलेंगे या नहीं मिलेंगे वो बात की बात है, लेकिन आपको 8-8 महीना, कभी कभी 6-6 महीना वेटिंग भी करना पड़ता है एक एक सामान के लिए। बराबर। यहाँ पे क्या है, गाड़ी स्क्रैप वगैरह होती है तो लोगों का इसमें हर किस्म का हर सामान रहता है, और यहाँ पे सबका अलग अलग लाइन है। टायर वालों का लाइन अलग है, एक्सेसरीज वालों का लाइन अलग है, हेडलाइट टेललाइट्स के लाइन अलग है, मैकेनिकल पार्ट का लाइन अलग है, वायरिंग वालों का लाइन अलग है। तो सबका अलग अलग है। इन लोग जो गाड़ियाँ तोड़ते हैं उनके पास लाइसेंस भी है तोड़ने का, बराबर। इसलिए तो उनको पास बेचने में कुछ दिक्कत कोई नहीं है। दिक्कत नहीं, कोई दिक्कत। इसलिए मैं भी पूरे दोस्तों को कहना चाहता हूँ कि ये जो पार्ट्स यहाँ पे मिलते हैं ना, इस लाइसेंस के अंदर जो गाड़ी बंगार में उठा के तोड़ते हैं, तो जब तक उसका स्क्रैप लेटर नहीं रहेगा जब तक उन लोग गाड़ी स्क्रैप नहीं कर सकते। इसलिए बोलता हूँ मैं सभी दर्शकों को कि आपको भी डरना नहीं है। हाँ। क्योंकि उनके पास सब पूरा स्क्रैप का लेटर होने के बाद ही वो गाड़ी तोड़ने का काम करते हैं। तो चलिए, और मोस्टली लोग डरते भी है कि यहाँ गाड़ी लेकर आएंगे तो हमारी गाड़ी चोरी हो जाएगी, हमारी गाड़ियों का पार्ट्स मिस हो जाएगा, लेकिन मैं बोलना चाहता हूँ ऐसा कुछ नहीं होता है। ये सब पिक्चरों में होता है, बराबर। असलियत में ऐसा कुछ नहीं होता है। तो दोस्तों देखिए, यहाँ पे जो CS रोड है, जिसको मंसूर अली रोड भी कहा जाता है शायद से, तो ये रोड पे कुछ भी गंदी चीजें नहीं होती है। यहाँ पे असली चीज मिलेगी, वो भी सही दाम में। तो सर, आपके दुकान में और क्या क्या चीजें है? मेरे पास सब एक्सेसरीज का सामान मिलता है, और जैसे मेरे पास बड़ी गाड़ियों का मैं ज्यादातर हेडलाइट्स वगैरह का काम करता हूँ। मेरा हेडलाइट टेललाइट में ज्यादा फोकस रहता है। जैसे भी ये सब ये BM की फॉग लाइट है, ये BM 3 सीरीज की फॉग लाइट है। फिर उसके बाद में अपने पास में परफ्यूम वगैरह है। ये अभी जो सोलार परफ्यूम वगैरह चल रहे हैं, जेट है, रॉकेट है, उसके अंदर ये सब परफ्यूम वगैरह है। तो ये रॉकेट कितने में आएगा सर? परफ्यूम का ये रॉकेट है, कितने में आ जाएगा? ये समझिए आपको 400 रुपए तक आ जाएगा। 400 रुपए, बहुत से बहुत 400 रुपए। इसके अंदर परफ्यूम भी है और शो पीस का शो पीस भी होता है। सिंगल पीस भी मिलेगा और मिल जाएगा, होलसेल में भी चाहिए तो मिल जाएगा। एंड्रॉइड स्क्रीन वगैरह अपने आप मिल जाएगी। फिर उसके बाद में रिवर्स कैमरा वगैरह मिल जाएगा। अभी LED बल्ब वगैरह बहुत चल रहे हैं। अच्छा, हेडलाइट के अंदर LED बल्ब लगाते हैं सब, व्हाइट वगैरह, तो वो सब मिल जाएगा अपने पास में। उसके अलावा उसके अपने आप में फायर एक्सटिंग्विशर है, पॉलिश वगैरह है, मोबाइल होल्डर वगैरह है, फॉग लाइट है, साइड के मिरर है, डोर मिरर, और मिरर की लाइट्स होती है, वो सब है, बल्ब वगैरह है। फिर अपना मेन काम ये है, जैसे ये मर्सिडीज गाड़ी का ग्लास है, हेडलाइट का। किसी को भी अगर सिर्फ हेडलाइट के ग्लास में तकलीफ है तो अपन ऐसा नया ब्रांड न्यू ग्लास डलवा के देते हैं। मतलब ऑल टाइप्स ऑफ एक्सेसरी आपके पास मिलता है। खाली गाड़ी का कौन सा भी आप खाली नाम बोलो, पार्ट बोलो, मिल जाएगा। आपको जो चाहिए वो मिल जाएगा। थैंक यू, शुक्रिया, धन्यवाद। कभी भी आइए अपनी दुकान। तो हमारा अगर नाम लेके कोई आता है आपके दुकान में तो उसको कुछ डिस्काउंट तो है? जरूर देंगे डिस्काउंट। हम लोग ऐसे भी जैसे आपका नाम लेंगे तो और एक्स्ट्रा डिस्काउंट देंगे। थैंक यू व्हेरी मच सर। हाँ, तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती आता मिळाली, परंतु आता मात्र आपण इथून पुढे आलो की बरोबर इथून मात्र बाईकच्या ॲक्सेसरीज आणि बाईकच्या आणि सर्व प्रकारच्या गाड्यांच्या लाईट्स वगैरे पाहायला मिळतात. ऑटो झोन असं नाव आहे दुकानाचं. इकडे बघा ना, सर्व प्रकारचे लाईट्स, मग तुम्हाला कारसाठी हव्यात किंवा बाईकसाठी हव्यात. खूप सुंदर. ॲक्च्युली प्रत्येकाला ज्याला आपली गाडी अगदीच सुंदर सजवावी वाटते त्याला किमान 1 ते 2 तरी लाईट्स इथून घ्याव्या असं वाटतं. आणि इथून मात्र ही लेफ्ट आपण मारला की ही जी गल्ली सुरुवात होते, इथून मात्र तुम्हाला बाईकचे सगळे पार्ट्स. आता तुम्ही बघा ना, समोर पाहताय बर्गमनचे संपूर्ण ॲक्सेसरीज आपण पाहतोय. पूर्ण किटच त्यांनी मला सांगितलं की हा 1200-1300 रुपयाला किट येऊन जाईल. मग माझ्या छोट्या टू व्हीलरसाठी मला मिरर घ्यायचे होते. मग मी एक चांगलासा मिरर चॉईस केला. किंमत सांगितली त्यांनी 250. बार्गेनिंग मी 150 रुपये केली. तर शेवटी बोलला 160ला देईल. तर मी बोललो की दुसरीकडे स्वस्तात मिळेल का? तो बोलला की मार्केटमध्ये कुठेही जा, आमच्यापेक्षा स्वस्तात कोणी दिलं तर आम्ही त्याला फुकट देऊ. तर मी पाहण्यासाठी पुढच्या दुकानात गेलो. 1-2 दुकानामध्ये चेक केलं तर खरोखरच त्याच्या रेटमध्ये मला कोणीही दिलं नाही. मला परत त्याच दुकानात जावं लागलं आणि ती मिरर मात्र घ्यावी लागली 160 रुपयाला. तरीही खूप स्वस्तात पडली. आणि इथं बघा, एक्झॉस्ट लाईट्स, इंडिकेटर, तसेच बाईकच्या ॲक्सेसरीज, बाईकच्या सर्व प्रकारचे फायबर्स. आता ह्या दुकानात तुम्हाला बाईकच्या ॲक्सेसरीज पाहायला मिळतात, जसं की हेल्मेट्स असतील, लाईट्स असतील, बॅग्स असतील, एक्झॉस्ट असतील, तसेच
अनेकविध ॲक्सेसरीज जे रायडर्स वापरतात. बघा, खूप सुंदर सुंदर ॲक्सेसरीज आहेत. हॉर्न्स, लाइटिंग्स, तसेच हँडल ग्रिप, एक्झॉस्ट बघा किती सुंदर आहेत. आणि काही एक्झॉस्ट इथं तुम्हाला लगेचच ऐकवलेही जातील. हेल्मेट्समध्ये अनेक व्हरायटी होत्या. मग साध्यापासून ते ब्लूटूथवाले, डिझायनर, स्टायलिश, लाइटिंगवाले. ते बॅकपॅक पहा, तिकडे लाइटिंगवाले बॅकपॅक आहे. तर खूप चांगलं असं वस्तू पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे रेट्सही चीप आहेत. तुमच्यावरती आहे तुम्ही कशा पद्धतीने बार्गेन करताय. या बाजूला बघा, ह्या गल्लीमध्ये आपण पुढे आलो, राईट मारला की मात्र सर्व प्रकारचे फायबर आपल्याला गाडीसाठी लागणारे इथे मिळतात. तसेच साईड गार्ड आपल्याला पाहिजे असतात, टाक्या पाहिजे असतात, तसेच फेरिंग्स आणि साईडचे जे आपल्याला फायबर्स वगैरे पाहिजे असतात ते सर्व काही इथे मिळतात. आणि आपल्याला मात्र ते स्वस्तातही पाहायला मिळतात. पुढे ह्या दुकानात आलो, इथे काही सायलेन्सरची, एक्झॉस्टची टेस्टिंग चालू होती. एक कस्टमर त्यांच्याकडे आला होता. तर चला आपणही ऐकूया कशा प्रकारे त्यांचे साऊंड्स असतात. तो भाई कौन सा एग्जॉस्ट है अपने पास? मेरे पास तो भाई सब गाड़ी का है. अशा प्रकारे अगदीच सर्व वस्तू मी तुम्हाला सातत्याने सांगतोय की आपल्याला जे आपले रोड साईडचे मेकॅनिकल एका मिररची 300 आणि 400 रुपये म्हणजे एका जोडीचे लावतात, ते इथं एवढ्या किमतीला नाही पडत. 200 रुपयापासून तुम्हाला चांगले चांगले मिरर इथं अगदी सहज येतात. हेडलाईट्स वगैरे किंवा छोटे छोटे बल्ब्स वगैरे आपल्या हेडलाईटचे ओढलेले असतात. आपल्याला आपले रोड साईडचे मेकॅनिक खूप सारे फसवण्याचं काम करतात. फुटरेस असतील किंवा आपले इग्निशन स्विच असतील. तुम्ही इथं जा आणि आपल्या मेकॅनिककडून पहिला लिहून घ्या तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्या, आणि इथं जाऊन तुम्ही बिनधास्त बार्गेनिंग करून घेऊन या. काही हरकत नाही. 100% तुमचे पैसे वाचणार म्हणजे वाचणार. कारण इकडे तुम्हाला फर्स्ट कॉपी, जेन्युइन पार्ट्स, तसेच सेकंड कॉपी सर्व पद्धतीचे पार्ट्स पाहायला मिळतात. आपण स्वतः गेलो तर आपण किमान फर्स्ट कॉपी किंवा जेन्युइन पार्ट्स घेण्याचा प्रयत्न करायचा, आणि मेकॅनिक मात्र फर्स्ट कॉपी किंवा सेकंड कॉपी घेण्याचा प्रयत्न करतात. तर इथून मात्र पुढं आलो. ज्याप्रमाणे पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं त्या भावाने आपल्याला की इथं प्रत्येक गोष्टीच्या गल्ली आहेत. जसे की कारची वेगळी गल्ली आहे, कारच्या स्पेअर पार्ट्स जशा वेगळ्या आहेत, टायर्स वेगळे, तसे अनेक प्रकारच्या गल्ल्या असतात. तसं इथंही म्हणजेच बाईकचे पार्ट्स, ॲक्सेसरीज, आणि आता आपण ज्या बाजूला आलोय इकडे मात्र फोमिंगवाले म्हणजेच सीट कवर आणि कारला जे आतमध्ये सीट बसवले जातात म्हणजेच फोमिंग सेक्शनमध्ये आलो. आणि इथूनही खूप चांगले चांगले व्हरायटी पाहायला मिळाले. एकत्रित आजचा हा प्रवास खूप भारी होता. तुमच्या सर्वांसाठी निश्चितच हा फायद्याचा आहे. तर तुम्ही ज्या वेळेला याल तेव्हा सर्वात प्रथम तर इथे चोरीसारखं मला विशेष काही जाणवलं नाही आहे. या दुकानामध्ये पहा, कार्पेट्स वगैरे खूप चांगले चांगले होते आणि व्हरायटीमध्ये होते. स्टॉकही भरपूर अवेलेबल होता. आपण फक्त त्यांना सांगा कोणता हवा आहे, ते सहज प्रत्येक दुकानात तुम्ही कुठेही जा, कोणत्याही दुकानात गेलं तुम्हाला काय काय हवं सांगा, तुम्हाला बसल्या जागेवरती सगळं आणून देतात. उदाहरणार्थ बाईक तुम्ही सांगा, या बाईकचे मला एवढे पार्ट्स आहेत, तुम्हाला ते जागेवर हलवू पण देणार नाही. सगळे पार्ट्स तुम्हाला जागेवरती आणून देतील. फक्त क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता पैसे बार्गेनिंग करून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यावरती लक्ष घाला. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आपला निश्चितच बाईक आणि कारच्या स्पेअर पार्ट्सवरती होता. इथून बाहेर निघालो, HP पेट्रोल पंपकडे आलात, सिग्नलकडे आलात की इथून मात्र तुम्हाला पुन्हा एकदा कुर्ल्याला जायला रिक्षा मिळतील. तर त्या रिक्षामध्ये पुन्हा तुम्ही शेअर रिक्षानेच जा. 30 रुपये तुम्हाला होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.